बिलकुलच नाही. मला फॅमिली मेंबर्सवरती पण विश्वास होत नाही. एवढा विश्वास उडालाय माझ्या गोष्टीवरून आणि खूपच विश्वास केले मी भयंकर. आणि त्या विश्वासाच्या नादामध्ये फिजिकल पेन वगैरे भरपूर गोष्टी झाल्या. सो आता म्हटलं एक तुम्ही लास्ट म्हणजे तुमचं वॉटएव्हर जे सोल्युशन असेल पण बस एकदा तुम्हाला भेटायचं होतं. म्हणजे मला हे कळत नाहीये मी आता या ठिकाणी रागू की प्रेमाने समजू. म्हणजे मला खरोखर राग येतो. ऑब्व्हियसली तुम्ही रागवत चुकी माझीच आहे सगळी या ठिकाणी की मी सगळं माहिती असून सुद्धा मी अटॅच झाले, कॉन्टॅक्ट केला जे मी करायला नको हवं होतं. बट मी कुठेतरी एक बघितलं की नाही यार कोणी नाही आहे, ही इज नॉट हॅपी. सो आहे काय वय तुमचं 25-26 वर्षाच्या आत तुम्ही खूप मोठं विश्व पडलंय. स्वतःच्या शरीराला त्रास करून घेणं, स्वतःच्या मनाला त्रास करून घेणं हे सोल्युशन नाहीये बेटा. अजिबात नाहीये. म्हणजे त्यामुळे आणि जेव्हा समोरचा व्यक्ती सगळं आहे सांगितल्यानंतर कनेक्ट झाला आणि घरी माहिती झाल्यानंतर डिस्कनेक्ट झाला त्या व्यक्तीसाठी स्वतःला त्रास करून घेते हे कितपत. आणि आता स्वतःला एकटीला त्रास नाही कमी घेतोस. घरच्यांना पण त्रास होतोय आणि खूप होतो घरच्यांना पण त्रास माझ्यामुळे. पैसे कमवतेस छान, स्वतःवर खर्च करू शकतेस, जिमला जाऊ शकतेस. काहीच करायची इच्छा नाहीये सध्या. कोणासाठी? एका व्यक्तीसाठी ज्याला काहीच घेणं देणं नाहीये, जो 6 महिने झाले फिरून पण बघायला तयार नाहीये, त्या व्यक्तीसाठी स्वतःचं आयुष्य बरबाद करायचं. सॉरी, टोटली रॉंग आहे. खूप मोठं आयुष्य पडलंय. तो त्याच्या लाईफ मध्ये सुखी आहे, खूप सुखी आहे. त्याने लग्न करून घेतलंय. तो तुझ्यासोबतही घाणेरडे शब्द पण मी वापरले तरी वाईट वाटून नको घेऊ. तुझ्यासोबत पण त्याने फिजिकल रिलेशन ठेवलंय, तुझ्यासोबतही मजा केली, बायकोसोबतही मजा केली. आज सोशल लाईफ जगण्यासाठी तो तुला सोडून द्यायला तयार आहे. त्या व्यक्तीसाठी तू स्वतःला त्रास करून घेते, तो मजेत आहे. अशा व्यक्तीसाठी नको त्रास. हा चल, त्याने त्रास नसता दिला तुला आणि तो परत आला असता, तू सॉरी बोललीस त्याच्या फॅमिली. तो सॉरी बोलला. सगळ्या गोष्टी झाल्या फॅमिली समोर कन्फ्युज तर बोलला. मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे. सॉरी झालं, सगळं झालं, घरी माहिती झालं, तो परत लग्न करायला तयार आहे का तुझ्याशी? तो माझ्याशी बोलायला पण तयार नाही आहे. का वेळ व्हायला घालवायचा अशा माणसासाठी? त्याला इतका राग बसला आता माझ्या मनात की तुला माहिती होतं माझी घरची कशी आहेत, तर तुझ्याचमुळे घरी गोष्टी समजून गेल्या. अरे बाबा, तुला माहिती होतं तुझ्या घरची लोक कशी आहेत तर तू माझ्यापर्यंत पोहोचायलाच नाही पाहिजे.